नमस्कार. 12 दिवसांच्या 12 टिफिन रेसिपीज आपण पाहत आहे. पहिल्या भागामध्ये आपण मुलांच्या आवडीच्या चटपटीत 6 रेसिपीज पाहिलेल्या आहेत. तर या भागामध्ये आपण पाहूयात अतिशय पौष्टिक भातांच्या 6 टिफिन रेसिपीज. तर पहिल्या दिवसाची टिफिन रेसिपी पाहूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 स्वच्छ धुवून घेतलेली पालकची पाने घेतली. यामध्येच थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली. यासोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, या सगळ्याचीच एकत्रच पेस्ट करून घेतली. कुकरमध्ये 2 चमचे तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये 1 तमालपत्र, 1 चमचा जिरे, थोडीशी दालचिनी, थोडीशी लवंग, 3 ते 4 काळी मिरी आणि 1 छोटी वेलची घेतलेली आहे. 1 मिनिटभर हे सगळं परतून घ्यायचं. आता यामध्ये 1 लहान आकाराचा लांब चिरून घेतलेला कांदा ऍड केला. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घेतलं. 1 किंवा 2 चिरून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये ऍड केली. त्यासोबतच बारीक चिरून घेतलेला 1 लहान आकाराचा टोमॅटो ऍड केला. 5 ते 6 मिनिटे हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये बनवून घेतलेली पालकची पेस्ट काढून घेतली. पालकची पेस्ट आपल्याला 5 ते 6 मिनिटे चांगली शिजवून घ्यायची. तर त्यासाठी कुकरचं झाकण वरच्यावर ठेवून 5 ते 6 मिनिटे वाफ दिली. हे पहा, याला मस्त आता तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये 2 वाटी धुवून घेतलेला तांदूळ काढून घेतला. या भातासाठी कोणताही तांदूळ वापरू शकता. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तांदूळ बुडतील इतपतच यामध्ये पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घालायचं, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून 1 ते 2 शिट्टी करून घ्यायची. पालक राईस बनवताना पालकची पेस्ट शिजवून घेणं खूप महत्त्वाचे आहे. यामुळे भाताला मस्त असा खमंग फ्लेवर येतो. तर हे पहा, 2 शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि मस्त मोकळा मोकळा खमंग असा पालक राईस बनवून तयार झालेला आहे. यासोबत सलाड किंवा रायता सुद्धा देऊ शकता. ज्या मुलांना पालक आवडत नाही ते सुद्धा हा भात खूप आवडीने खातील. आता दुसऱ्या दिवसाच्या टिफिन रेसिपीसाठी बारीक चिरून घेतलेलं अर्ध बीट काढून घेतलं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे सुद्धा घेतले. थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली. कुकरमध्ये 2 चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये खडा मसाला घेतला. तमालपत्र, जिरे, काळी मिरी, लवंग, वेलची आणि थोडीशी दालचिनी घेतली. कोणत्याही प्रकारचा जर भात बनवत असाल अशा प्रकारे खडे मसाले वापरले तर भाताला मस्त फ्लेवर येतो. त्यानंतर 1 लांब बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा. 1 ते 2 हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ऍड केला. 3 ते 4 मिनिटे सगळं चांगलं परतून घेतलं. तर हे पहा, टोमॅटो आणि कांदा मस्त आता मऊ शिजलेले आहेत. आता यामध्ये बीटची बनवून घेतलेली पेस्ट काढून घेतली. ही पेस्ट सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. त्यासाठी वरच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे वाफ द्यायची. तर हे पहा, याला मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ ऍड केले. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटे तांदूळ यामध्ये परतून घ्यायचा. तांदूळ बुडतील इतपत पाणी घालायचं, मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून 1 ते 2 शिट्टी करून घ्यायची. बीटची भाजी बनवली तर थोडीशी चव त्याची वेगळी लागते किंवा सलाडमध्ये सुद्धा मुलं बीट एवढं आवडीने खात नाहीत. पण अशा पद्धतीने जर बीट घालून याचा भात बनवला तर तो दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. तर हे पहा, 2 शिट्ट्यानंतर कुकरचं झाकण काढून घेतलं. तुम्ही पाहू शकता, याला मस्त रंग आलेला आहे. मस्त खमंग असा हा भात बनलेला आहे. यासोबत दही, रायता किंवा सलाड सुद्धा देऊ शकता. तिसऱ्या दिवसाच्या टिफिन रेसिपीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. यामध्येच अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घेतले. आता झाकण लावून पाणी न वापरता मोठंच वाटण करून घेतलं. कुकरमध्ये 2 चमचे तूप चांगलं गरम करून घ्यायचं. यामध्ये 1 लहान लांब चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा. हवं तर सुरुवातीला खडे मसाले सुद्धा थोडंसं परतून घेऊ शकता. कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घेतली आणि सगळं वाटण सुद्धा काढून घेतलं. 2 ते 3 मिनिटे तेलावरती चांगलं परतून घ्यायचं. तर हे पहा, याला मस्त आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता सुरुवातीला खडे मसाले आपण वापरलेले नाहीत, त्यामुळे आत्ता 1 चमचा गरम मसाला घेतला. 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी स्वीटकॉर्न घेतलं. ताजे मक्याचे दाणे वापरले तरी सुद्धा चालेल. स्वीटकॉर्न 2 ते 3 मिनिटे मसाल्यामध्ये मस्त परतून घ्यायचे. हे मक्याचे दाणे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. कुकरचं झाकण वरच्यावर ठेवून 5 मिनिटे वाफ दिली म्हणजे यामध्ये मसाला सुद्धा मस्त मुरला जातो. भात सुद्धा चवीला खूप छान बनतो. आता लगेचच यामध्ये 1 ते 1.5 वाटी धुवून घेतलेले तांदूळ काढून घेतले. 2 ते 3 मिनिटे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे भात सुद्धा मस्त सुटसुटीत आणि मोकळा मोकळा बनतो. तांदूळ बुडतील इतपत यामध्ये पाणी ऍड केलं. चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून याची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. तर इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहे, त्यामुळे 1 शिट्टी करून घेतलेली आहे म्हणजे भात सुद्धा मस्त मोकळा मोकळा बनतो. रंग चांगला येण्यासाठी थोडीशी हळद सुद्धा ऍड करू शकता.
तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट मस्त मसालेदार कॉर्न राईस बनून तयार झालेला आहे. चवीला अतिशय छान लागतो, मुलं खूप आवडीने खातील. पुढच्या रेसिपीसाठी थोडंसं मीठ आणि साखर घातलेल्या पाण्यामध्ये 1 मिनिटभर पालकची पाने शिजवून घ्यायची. यामुळे पालकमध्ये काही छोटे छोटे किडे असतील ते सुद्धा निघून जातात. तर इथे मी अर्धी जोडीतली पालकची पाने वापरलेली आहेत. 1 मिनिटानंतर लगेचच थंड पाण्यामध्ये काढून घेतली. पाणी नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता यामध्ये आलं, लसूण, चवीपुरती मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन पेस्ट करून घेतली. तर हे पहा, पालकची पाने ब्लांच करून घेतल्यामुळे मस्त याला हिरवा रंग आलेला आहे आणि मुलांना टिफिनसाठी सुद्धा खूप कलरफुल असं काहीतरी हवं असतं. आता कुकरमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे आणि थोडीशी दालचिनी काढून घेतली. 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेली पालकची पेस्ट काढून घेतली. आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. पालक चांगला शिजला की यामध्ये धुवून घेतलेले 1 ते 1.5 वाटी तांदूळ काढून घेतले. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तांदूळ बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. पालक सोबतच मुलांच्या आवडत्या इतरही भाज्या ॲड करू शकता. कुकरला झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. 1 शिट्टीनंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं. तर हे पहा, मस्त मोकळा मोकळा मस्त रंग आलेला भात बनून तयार झालेला आहे. गरम गरम भातावरती थोडंसं तूप टाकून असाच दिलं तरी चालतं किंवा यासोबत दही, रायता, सलाड सुद्धा देऊ शकता. हे सगळे भाताचे प्रकार आपण कुकरमध्ये बनवलेले आहेत. त्यामुळे सकाळच्या गडबडीच्या वेळी सुद्धा सगळ्या रेसिपीज झटपट बनून तयार होतात. आता पुढच्या रेसिपीसाठी 1 वाटी ओला हरभरा स्वच्छ धुवून घेतला. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, अर्धा चमचा धने, 1 चमचा बडीशेप घेतली. थोडंसं वाटून घेतल्यानंतर यामध्ये 10 ते 12 सुक्या खोबऱ्याचे काप ॲड केले. पुन्हा थोडंसं हे ठेचून घेतलं. आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या. त्यासोबतच थोडंसं आलं, 1 ते 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली. खलबत्त्यामध्ये हे सगळं व्यवस्थित ठेचून घ्यायचं. जाडसरच याचं वाटण करून घेतलं. हे सगळं मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता. 1 ते 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता या धुवून घेतलेल्या तांदळामध्ये यातली अर्ध वाटण काढून घ्यायचं. आता हे वाटण या तांदळाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम केलं. यामध्ये थोडीशी काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची ॲड केली. फोडणीमध्ये सुद्धा अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी ॲड केली. हे मस्त तडतडल्यानंतर उरलेलं सगळं वाटण यामध्ये काढून घेतलं. आता हे वाटण आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तेल सुटल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. 1 मिनिटभर सगळं पुन्हा परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला ओला हरभरा ॲड केला. 2 मिनिटे पुन्हा हे सगळं मस्त मसाल्यामध्ये परतून घेतलं. आता यामध्ये मसाला लावून घेतलेला तांदूळ ॲड करायचा. तांदळाला सुरुवातीलाच थोडासा मसाला लावून घेतल्यामुळे हा भात चवीला अतिशय छान बनतो. मसाला सुद्धा आतपर्यंत मुरला जातो आणि खमंग असा फ्लेवर येतो. 2 मिनिटे तांदूळ परतल्यानंतर तांदूळ बुडतील इतपत यामध्ये पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढून घ्यायचं. या पद्धतीने एकदा हा सोलाने भात किंवा हरभऱ्याचा भात नक्की बनवून पहा. मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. टिफिनला तर नक्कीच घेऊन जातील. पुढच्या रेसिपीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं धने आणि जिरे घेतले. पाणी न घालता मोठंच हे वाटून घेतलं. कुकरमध्ये 2 चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये 1 चक्रफूल, 1 वेलची, थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी जिरे घेतले. 1 मिनिटभर हे सगळं चांगलं परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये सगळं वाटण काढून घेतलं. तेल सुटेपर्यंत हे वाटण मस्त परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून 2 ते 3 मिनिटे हे मस्त परतून घेतलेलं आहे. 1 ते 2 हिरवी मिरची ॲड केल्यानंतर 1 मिनिटभर पुन्हा परतून घेतलं. आता यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला ताजा मटार ॲड केलेला आहे. मसाल्यामध्ये 3 ते 4 मिनिटे मस्त हे परतून घ्यायचं. ताजा मटार नसेल तर फ्रोझन सुद्धा वापरू शकता. 2 मिनिटानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले 1 ते 1.5 वाटी तांदूळ काढून घेतले. हे सुद्धा मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटे चांगले परतून घ्यायचे. यामध्ये तांदूळ बुडतील इतपत पाणी घेतलं. चवीपुरतं मीठ घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. थोडीशी हळद सुद्धा यामध्ये वापरू शकता. तर अशा पद्धतीने मुलं जर भाजी आवडीने खात नसतील तर त्याच भाज्या वापरून खमंग मस्त फ्लेवरवाले भात बनवले तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. शिवाय यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकतो. आणि सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी सुद्धा हे सगळ्या प्रकारचे भात कुकरमध्ये अगदी झटपट बनतात.
तर हे पहा, मस्त गरमागरम खमंग वाटाण्याचा भात बनून तयार झालेला आहे. पहिल्या भागामध्ये सुद्धा अशा 6 रेसिपीज आपण पाहिलेल्या आहेत, ज्या पौष्टिक आणि चटपटीत सुद्धा आहेत. मुलं सुद्धा खूप आवडीने खातील आणि 100% सगळा डब्बा सुद्धा संपवून येतील. पहिला भाग अपलोड केलेला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल.